जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर आज वार रविवार दिनांक 28/9/2025 या दिवशी देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला. त्याबद्दल आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आज सर्वत्र पाऊस चालू आहे आणि देवाने आपल्या सर्वांचं रक्षण करून आज ज्या प्रार्थना सभा आहे त्या प्रार्थना सभा जाण्यासाठी देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आणि खरोखर परमेश्वर देव हा पवित्र आहे, त्याच्या पवित्रतेचा अनुभव तो आम्हाला देत आहे आणि सर्व त्याचे भुज प्रतापशाली बलाने तो आम्हाला दाखवून देत आहे की तो जिवंत देव आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली त्या देवाची आपण आराधना करणारे आणि त्या देवाने आपला प्रिय पुत्र, एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून प्रियांनो, तर चला आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, पवित्र वारी तू पुन्हा एकदा तू आम्हाला हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तू आमची वाट पाहत असतो, परंतु प्रिय प्रभू येशू, आमचं शरीर कमकुवत आहे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. या कमकुवत शरीरावरती विजय मिळवण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर, शक्ती दे, सामर्थ्य दे. तुझ्या ज्ञानाने, तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे. तू आम्हाला उत्तम निवारा, उत्तम आरोग्य आणि उत्तम सर्व गोष्टी दिल्यास त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण करतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. हो प्रिय प्रभू येशू, आज तू स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या हाताला तू बसून प्रभू ह्या जगावरती तू राज्य करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून ये. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. माझ्या मनचे वचन नाही तर प्रभू तू माझ्या मुखाद्वारे तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे देवा, या सकाळची वेळ तू आशीर्वादाची कर, पवित्रतेची कर. तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. अनेक ठिकाणी पूरस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे. प्रभू, ती सर्व पूरस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये नियंत्रित तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आमच्या इच्छेने नाही तर सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हे देवा, ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना तू आम्हाला सहाय्य कर. आमचं आत्मिक जीवन तू वाचव, आत्मिक सामर्थ्याने तू भर, आत्मिक गोष्टींनी तू भर. प्रिय प्रभू येशू, आमचे शारीरिक आजार सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून प्रभू तू आम्हाला नवीन आरोग्य तू दे, नवीन सामर्थ्य तू दे, नवीन जीवन तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. अनेकांचं जीवन बदलल्या जाऊ दे, अनेकांना तुझा अनुभव तू दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, तुझं दर्शन तू प्रत्येक व्यक्तीला तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या भक्तीचा चालक मालक पुढारी तू हो आणि तुझं गौरव प्रगट तू कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा ह्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्यांनी देवाचं वचन शेअर केलं, लाईक केलं, अनेक लोकांपर्यंत तुम्ही देवाचं वचन पोचवित आहात, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आणि खरोखर जे नियमित देवाचं वचन ऐकतात त्यांचं विशेष करून देवबाप त्यांच्या परिवाराला, त्यांच्या सेवेला आणि त्यांच्या सर्व गोष्टीला आशीर्वादित करो. आणि स्वर्गाच्या राज्यात त्यांचा खूप मोठा हात आहे, खूप मोठं सहाय्य आहे आणि देवबाप त्यांना अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. प्रियांनो, आज पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे वळत असताना त्याआधी मी आपल्याला जाहीर आवाहन करत आहे की आपल्या सर्व बांधव जे संकटामध्ये आहेत, पूर परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत, अशा सर्व बांधवांना आपण आपल्या कडून शक्य होईल तितकी मदत आपण करूया आणि देवाचे आशीर्वाद आपण मिळवून घेऊया.
अनेक बांधव अडचणीमध्ये आहेत. अनेक बांधवांची परिस्थिती खालवलेली आहे. त्यांच्या घरामध्ये खावयास अन्न राहिले नाही, त्यांना ल्यावयास वस्त्र राहिलेले नाही आहेत. प्रियांनो, आपण आपल्याकडून शक्य होईल तितकी मदत आपण करूया आणि आपल्या बंधूला पुन्हा उभा करण्यासाठी सहाय्य करूया. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण देवाच्या वचनाकडे वळूया. निर्गम याचा 35वा अध्याय. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे शब्बताविषयीचे नियम. आम्ही आधीच्या अध्यायामध्ये बघितलं, अध्याय 34 आणि 29 ते 35 वचनामध्ये पाहिलं की मोशे परमेश्वरासंगती 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी शिक्षण घेत होता आणि देवबाप त्याच्या संगती बोलत होता आणि परमेश्वराच्या सहवासामध्ये त्याच्या पवित्रतेमध्ये तो चालत होता आणि त्याची पवित्रता मोशेच्या मुखातून ते पवित्रतेचं तेज त्या ठिकाणी पडत होतं. आज आमच्या जीवनामध्ये देवाच्या सहवासाचं तेज आहे का ते आम्ही पाहणार आहोत. आणि प्रियांनो, देवाने आम्हाला दाखवून दिलं की जे जे लोक जे देवाचे सेवक परमेश्वराच्या सहवासात आहे त्यांच्या मुखातून तेज निघाल्याशिवाय राहत नाही. आणि खरोखर परमेश्वर देव महान आहे याचा अनुभव तो आम्हाला वारंवार देत आहे. आणि मग 35व्या अध्यायामध्ये येत असताना या ठिकाणी शब्बताविषयीचा नियम परमेश्वराने ह्या ठिकाणी लावून दिलेला आहे. मग मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमवली व त्यास म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या की 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस व परम विश्रामाचा शब्बात होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जीवे मारावे. शब्बात दिवशी तुम्ही आपल्या वस्तीस्थानातून विस्तव पेटू नये. आता शब्बाताविषयी ह्या ठिकाणी नियम दिलेला आहे. परंतु प्रियांनो, आजच्या ह्या परिस्थिती, आजच्या ह्या जगामध्ये लोकांना शब्बातच माहिती नाही आहे. आता अनेक मंडळांमधून शिकवल्या जात आहे की शब्बात कोणत्या दिवशी असतो. प्रियांनो, शब्बात हा शनिवारी येत असतो आणि रविवार हा पवित्र वार आहे. कारण ह्या पवित्र वारी प्रभू आमचा उठलाय, मरणावरती विजय मिळवलेला आहे आणि म्हणून रविवार हा प्रभुवार उठलेला आहे. परंतु अजूनही काही लोक असे म्हणतात की रविवाराला शब्बात दिवस म्हणतात. परंतु पवित्र शास्त्राप्रमाणे आम्हाला सांगत आहे की 7वा दिवस. आता 7वा दिवस कोणता आहे तर रविवारपासून पहिला दिवस आम्ही मोजला जातो. रविवारपासून पहिला दिवस मोजला जातो आणि 7वा दिवस हा शनिवार येतो. आणि ह्या शनिवारच्या दिवशी परमेश्वराने काय केलेलं आहे, सर्वांना विसावा घेण्यासाठी सांगितलेले आहे. आता हा विसावा का घ्यायला लावलेला आहे, कारण त्या दिवशी आम्ही कोणत्याही प्रकारची कामे करू नये आणि देवाला हा दिवस द्यावा आणि देवाची स्तुती, देवाची आराधना आम्ही त्या दिवशी करावी. म्हणून देवाने हा 7वा दिवस आशीर्वादित केलेला आहे. त्या ठिकाणी विसावा घेतलेला आहे आणि खरोखर आम्ही त्या जिवंत देवाला धन्यवाद दिला पाहिजे. त्या जिवंत देवाची स्तुती, आराधना आम्ही केली पाहिजे आणि ह्या ठिकाणी परमेश्वराने तो पवित्र केलेला आहे. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस आहे. काय आहे? पवित्र दिवस आहे. 7वा दिवस हा शनिवारी येत आहे. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनानुसार चालत आहोत का, हे आम्ही प्रथम जाणलं पाहिजे. आम्ही खूप मागे आहोत, खूप मागे आहोत. आता हा रविवार हा भक्तीचा दिवस म्हणून का जाहीर केलेला आहे का रोमन साम्राज्यामध्ये रविवारी, त्या रोमन साम्राज्याने रविवारी आपल्या लोकांना सुट्टी दिली होती. आता त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे, तो मी इतिहास सांगत नाही तुम्हाला. परंतु प्रियांनो, हे मानव निर्मित लोकांनी केलेले आहे. परंतु देवाच्या वचनानुसार 7वा दिवस हा शब्बात हा शनिवारी येतो आणि म्हणून प्रियांनो, आमच्या ज्या उपासना, ज्या भक्ती आहेत त्या आम्ही शनिवारीच केल्या पाहिजे. परंतु देवाने आम्हाला दिवसाची मर्यादा आता घातलेली नाहीये. आम्ही कधी भक्ती, उपासना आणि परमेश्वराच्या सहभागीतेत आम्ही कधीही जाऊ शकतो.
परंतु ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ मिळत आहे, ज्या ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येऊ इच्छितो, त्या त्या वेळेस आम्ही भक्ती करू शकतो. 1 थेसलोनी 5:17 सांगते की निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेला कोणती वेळ नाही, कोणता बंधन नाहीये आणि कोणत्या समयाची अडचण नाहीये. ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेस आम्हाला प्रार्थना ही करायला लावलेली आहे, त्याची भक्ती ही करायला लावलेली आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला वाढायला लावलेलं आहे, कारण देवाने तुमच्या आणि माझं जीवन हे प्रार्थनेवरती उभं केलेलं आहे. देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वासाचा ठेवला की आम्ही त्याची सेवा करावी. आणि त्या सेवेसाठी प्रियांनो आजचा परमेश्वराने 7वा दिवस आशीर्वादित केलेला आहे. त्या ठिकाणी 20वा घेतलेला आहे, तो पवित्र केलेला आहे. आणि त्या पवित्र दिवशी आम्ही परमेश्वराच्या जवळ झालं पाहिजे. आता याच्यामध्ये वेगवेगळे खूप मतभेद आहे, परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. होय प्रियांनो. आणि मग आता ह्या ठिकाणी देवाने पूर्णपणे वॉर्निंग दिलेली आहे की त्या दिवशी जो कोणी काम करेल त्याला जिवे मारावे. आता हे मोशेच्या काळामध्ये या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं आहे, जो कोणी काम करेल त्याला जिवे मारावे. परंतु एकदा प्रभू येशू ख्रिस्तासंगती त्याचे शिष्य चालले असताना त्यांनी शेतातले कंस मोडले आणि ते खाल्ले. मग त्यावरती जे शास्त्रीय पुरुष होते त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला प्रभूला की आपल्या संगती हे सेवक चाललेले आहे, ते शेतामधील कंस का मोडून खात आहे? कारण मोशेच्या नियमशास्त्रामध्ये असं नियम दिलेला आहे की शब्बा दिवशी तू कोणतेही काम करू नकोस. तसेच एका बाईला प्रभूने बरं केलं आणि त्याविषयी त्या ठिकाणी त्या लोकांनी प्रश्न विचारला होता की शब्बा दिवशी हे काम करणं चांगलं आहे का? परंतु प्रभू त्या ठिकाणी उत्तर देतो, जर एखादी स्त्री जर एखाद्याला आरोग्याचा अनुभव येत असेल, त्याच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट घडत असेल, तर ह्या गोष्टी करायला काय हरकत आहे? परंतु ह्या ठिकाणी देवाचं गौरव होत आहे हे ते लोक जाणत नव्हते. परमेश्वराचं गौरव, परमेश्वराची आराधना करणे यापासून देवाने आम्हाला वंचित केलं नव्हतं. आता त्या मोशेच्या काळामध्ये सर्व काम, सर्व गोष्टी बंद ठेवत होते. परंतु देवाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आल्यामुळे, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यामुळे देवाने आम्हाला सर्व गोष्टी मोकळ्या करून दिलेल्या आहे. आम्ही केव्हा पण भक्ती करू शकतो, आम्ही केव्हाही प्रार्थना करू शकतो, आम्ही केव्हाही त्या देवाच्या जवळ जाऊ शकतो. हे सर्व स्वातंत्र्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आणि म्हणून पहा, आज परमेश्वराने या शब्दाविषयीचे नियम ह्या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी दिलेले आहे आणि मोशेने त्या लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजूनही आम्ही शब्दाविषयी प्रॉब्लेम मध्ये आहोत, समस्येमध्ये आहोत, अडचणीमध्ये आहोत. अजूनही आम्हाला समजत नाही की आम्ही आमच्या जीवनामध्ये शब्द कधी साजरा करावा. देवाने आज आम्हाला 6 दिवस काम करण्याची मुभा दिलेली आहे, परंतु 7व्या दिवशी आम्हाला विश्रांती घ्यायला लावले. तो पवित्र केलेला आहे परमेश्वराने. आणि मग त्या पवित्र दिवसाचा वापर आम्ही त्याच्या गौरवासाठी, त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याचा मान महिमा करण्यासाठी आम्ही दिला पाहिजे प्रियांनो. आणि खरोखर आज आम्ही लोक ह्या ठिकाणी कमी पडत आहोत. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही घेत नाही. आम्ही देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करत नाही. आज अनेक लोक देवाच्या पवित्र मंदिरामध्ये जाऊन काही व्यर्थ बोलतात, ते समजत नाही, इतरांनाही समजत नाही आणि लोकांनाही समजत नाही. जर देवाने तुम्हाला पवित्र दान दिलेले आहे तर प्रियांनो, त्या दानाचा अर्थ आम्हाला सांगता आला पाहिजे. त्या दानाचं कार्य आम्हाला लोकांपर्यंत स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. देवा कोणापासूनही कोणत्या गोष्टी लपवून ठेवत नाही. देवाचं जे काम आहे ते सरळ आहे, लोकांना समजणारं आहे. होय प्रियांनो, आज आम्ही एखादा बडबड करत आहे तर आम्ही त्याच्या मागे बडबड करायला लागतो. एखादा ओरडत आहे
तर आम्ही त्याच्या मागे ओरडत आहे, परंतु देवाचा आत्मा आम्हाला काय सांगत आहे, देव आमच्या संगती काय बोलत आहे, ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत का? एखादा उड्या मारायला लागला की आम्ही उड्या मारायला लागतो, एखादा नाचायला लागला तर आम्ही नाचायला लागतो. मी म्हणत नाही तुम्ही नाचू नका, तुम्ही नाचा, तुम्ही अंतःकरणापासून त्याला धन्यवाद द्या, अंतःकरणापासून त्याची उपासना करा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पूर्ण भरून तुम्ही जेव्हा प्रार्थना करता त्यावेळेस तेथील परिस्थिती वेगळी असते. कोणी कोणाकडे पाहत नाही, जे ते आपल्या प्रार्थनेमध्ये असतं, जे ते आपल्या अश्रूंनी युक्त होऊन परमेश्वराच्या चरणाजवळ जात आहे. आज आम्हाला चर्चेसमध्ये फक्त परफॉर्मन्स बघायला भेटतोय. आज एवढे इन्स्ट्रुमेंट आहे, सगळं काय आहे, माईक सिस्टीम आहे, सगळीकडे म्युझिक सिस्टीम आहे, परंतु देवाचा आत्मा त्या मंडळांमध्ये आम्हाला बोलताना दिसत नाही. सर्व मंडळांमध्ये संदेश असतो, परमेश्वर तुम्हाला बरं करेल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, परमेश्वर तुम्हाला जगातल्या गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे. परंतु मी सांगतो की परमेश्वर देव जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे तर प्रियानो, आम्हाला कठीण परिस्थितीवरती मात करून देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे. आम्ही प्रभूच्या शिष्यांकडे पाहूया, अनेक देवाच्या लोकांच्या जीवनाकडे पाहूया. त्यांनी धन संपत्ती, बंगले, मळे घेण्यासाठी त्यांनी आपलं जीवन श्रम व्यर्थ केलं नाही. परंतु आज प्रियानो, अनेक देवाच्या सेवकांचे मोठे मोठे बंगले आहेत. मी म्हणत नाही ते असू नये, देवा जर त्यांना खरंच खात्रीशीर रीतीने आशीर्वादित करत आहे तर प्रियानो, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. परंतु जर आम्ही देवाच्या दानातून पैसे चोरतो, देवाच्या दानातून आम्ही जर त्याचा गैरवापर करत आहोत आमच्यासाठी, तो पैसा जर आम्ही देवाच्या सेवेसाठी खर्च करत नाही तर प्रियानो, तुम्हाला आणि मला काही एकाधिकार नाही देवाचा पैसा वापरण्याचा. त्या ठिकाणी एक प्रकारचा तो भ्रष्टाचार झालेला आहे. देवाच्या मंदिरातील पैसा आम्ही चोरत आहे, आमच्या स्वतःसाठी आम्ही खर्च करत आहोत, आमच्या लेकरा बाळांसाठी आम्ही खर्च करत आहोत. हो, निश्चितच तो आम्हासाठी दिलेला आहे, परंतु त्याची काही अमाऊंट तुम्ही फिक्स करून घ्या आणि बाकीचा सर्व पैसा तुम्ही मंडळीच्या वाढीसाठी वापरला पाहिजे. पहिली मंडळीकडे जर आम्ही पाहिलं तर प्रियानो, ती पहिली मंडळी खूप आशीर्वादित होती. आता ह्या ठिकाणी मोशेकडे पण खूप मोठी मंडळी होती, इस्रायल लोकांची खूप मोठी मंडळी होती आणि या सर्व मंडळीचं पालन पोषण देव बाप करीत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या मंडळीला सर्व नियम परमेश्वर देवाने त्या ठिकाणी लावून दिले होते आणि त्यांचा सर्वांचा पुढारी मोशे त्या ठिकाणी होता. देवबाप त्यांचा राजा होता, देवबाप त्यांचा पिता होता आहे आणि तो पुढे राहणार आहे. आज देवाची इच्छा आहे की तो आमचा राजा म्हणून आम्ही त्याला घोषित करावं. परंतु प्रियांनो, आम्ही दिसणाऱ्या मनुष्याला आम्ही राजा कराव्यासाठी झटत आहोत. जशी इस्रायल लोकांनी पुढे चूक केलेली ते आम्ही पाहणारच आहोत. देवाचं स्वामित्व झुगारून त्यांनी माणसाची निवड त्या ठिकाणी केली. ज्या देवाने तुमची आणि माझी काळजी केली, ज्या देवाने तुम्हाला आणि मला रोजगार दिला, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये स्वातंत्र्य दिलं, पापापासून मुक्तता दिली, आशीर्वादित केलं, आम्हाला तू जिवंत ठेवलं या भूमीवरती, त्या देवाचं स्वामित्व झुगारून आम्ही माणसाची निवड केली आणि आज लोक तीच गोष्ट करत आहेत. देवाचं प्रभुत्व आमच्यावरती नकोय, आम्हाला देवाचा सहवास आमच्या जीवनामध्ये नकोय आणि म्हणून आज सर्व मंडळांची परिस्थिती वाईट आहे. पालकाला विचारल्याशिवाय काम करू शकत नाही, देवाच्या सेवकाला विचारल्याशिवाय कोणाच्या घरी प्रार्थनेला जाऊ शकत नाही. प्रियांनो, देवाचा सेवक मोठा का देव मोठा? देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर करायला शिका माझ्या भावांनो, बहिणींनो. देवबाप हा तुमच्याशी बोलू इच्छित आहे, दर्शन देऊ इच्छित आहे, परंतु तुम्ही दर्शन देवाचं नाही तर मनुष्याचं घेऊ इच्छितात. कळत न कळत ही तुमच्याकडून मूर्तीपूजा होत आहे आणि देवाच्या पवित्र शब्दाला तुम्ही मुकत आहात.
आज या सकाळच्या समय आम्ही विचार केला पाहिजे की आमच्या मंडळांमध्ये काय परिस्थिती आहे, आज आमच्या प्रार्थनेमध्ये काय परिस्थिती आहे. मोशेला इस्रायल लोक घाबरत होते. का घाबरत होते? तर त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य होतं, त्याच्या मुखामध्ये देवाचं तेज निघत होतं. म्हणून इस्रायल लोक सर्व भयभीत होत होते. त्याच्या पुढे त्याला दंडवत घालत होते, त्याच्या पुढे उपडे पडत होते. का पडत होते? कारण त्याच्या शरीरातून, त्याच्या मुखातून देवाचं तेज वाहत होतं. आज आमच्या जीवनातून देवाचं तेज वाहत आहे का? आणि या ठिकाणी मोशेचं हजारो लोक त्या ठिकाणी ऐकत होते. का ऐकत होते? कारण देव त्याच्या संगती होता. देव त्याच्या मुखाद्वारे लोकांसंगती बोलत होता. आज आमच्या मुखाद्वारे देव बोलत आहे का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. शब्बात दिवस हा परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. का? तर त्याच्या स्तुतीसाठी, त्याच्या आराधनेसाठी, आम्हाला परफॉर्मन्स देण्यासाठी नाही, आम्ही किती चांगला संदेश दिला हे नाही. किती लोक आज देवाकडे आलेले आहेत, किती लोकांच्या जीवनातील समस्या सुटलेल्या आहेत, किती साक्ष आमच्या मंडळीमध्ये उभे राहिलेले आहेत. आम्ही कसं दिसतो? आम्ही गोर दिसतो का काळ दिसतो? आमच्या अंगामध्ये किती हजाराचा सूट आहे, किती लाखाचा सूट आहे, आमच्या हातात किती हजाराचं घड्याळ आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही चर्चमध्ये येऊ नये. चर्च हे देवाची मंडळी, हे देवाची सेवा करण्याचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पवित्रपणे आलं पाहिजे. एखाद्याला लाजवण्यासाठी आम्ही हजारो किमतीचे वस्त्र घालू नये प्रियांनो. कारण जेव्हा आम्ही मंडळीमध्ये येतो, आम्ही इतरांचं भान आम्ही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. पवित्र शास्त्र आम्हाला कडक शब्दामध्ये सांगत आहे. मग प्रभू तर स्वर्गामध्ये राहणार होता. आता स्वर्गाची व्याख्या तर मला तर शब्दामध्ये सांगता येत नाही प्रियांनो. जेव्हा मी प्रभूकडे जाईल तेव्हा मी स्वर्ग पाहिल. परंतु माझी अशी इच्छा आहे, मी जिवंत असतानाच देवाने स्वर्गातलं दर्शन मला द्यावं, ही माझी इच्छा आहे. मी जगामध्ये जिवंत असतानाच प्रभूने माझी भेट घ्यावी, ही माझी इच्छा आहे. आज तुमची इच्छा काय आहे? जगामध्ये पैसा मिळवणं का जगामध्ये नाव मिळवणं? जगामधलं नाव धुळीस मिळून जाईल, जगामधली मालमत्ता खराब होऊन जाईल, सडून जाईल, परंतु देवाचं वचन आणि देवाचं सामर्थ्य आणि देवाचं सार्वभौमत्व सर्व काळ टिकणार आहे प्रियांनो. तो काल, आज आणि युगानुयुगाचा सारखा आहे. अल्फा आणि ओमेगा आहे परमेश्वर. त्याच्या सहवासामध्ये आम्हाला जायला पाहिजे. त्याच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही गेलं पाहिजे प्रियांनो. आणि शब्दात हा देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र केलेला आहे. आणि त्या पवित्र केलेला जो देव आहे, त्या देवाचे आम्ही पवित्र लोक आहोत. काय आहोत? पवित्र लोक आहोत. मग जर आम्ही पवित्र लोक आहोत तर आमच्या जीवनातली घाण आम्ही ती त्याच्या पवित्र सामर्थ्याने जाळून टाकली पाहिजे. कारण परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये येऊन राहू इच्छित आहे. तुमच्या जीवनावरती तो राज्य करू इच्छित आहे. का? दुष्टाला राज्य करू द्यायचं आमच्या जीवनामध्ये? आज अनेक लोक व्यसनामध्ये आहेत, अनेक लोक व्यभिचारामध्ये आहेत. आता त्याच्यामध्ये चांगले चांगले लोक आहेत. आणि जे लोक जास्त प्रार्थनेमध्ये आहेत तेच जास्त चुकत आहेत, तेच लोक जास्त पापामध्ये आहेत. हो, कळत न कळत दुष्ट त्यांच्या देवापासून त्यांना दूर घेऊन जात आहेत. कदाचित त्यांच्यामध्ये गर्व आहे, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये द्वेष आहे, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये निंदा आहे, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये देवा लोकांना फक्त पुढं करण्याची सवय आहे. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनाकडे, देवाच्या सेवेमध्ये आम्ही राहत असताना प्रियांनो, आम्ही काम तर केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आमची उपजीविका चालणार नाही. परंतु प्रियांनो, या जीवनामध्ये चालत असताना आम्ही प्रथम स्थान आमच्या देवाला आम्ही दिलं पाहिजे, त्या प्रभूला आम्ही दिला पाहिजे. प्रियांनो, आज आम्ही क्षणभर थांबूया. आम्ही विचार करणार आहोत की परमेश्वराची समक्षता आमच्या जीवनामध्ये आहे का? देवाने मोशेला सांगितलं आणि मोशेने
सर्व इस्रायल मंडळीला जमा केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की 6 दिवस तुम्हाला पाहिजे ते काम करा, परंतु 7वा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही पवित्र म्हणून तो बाजूला ठेवा. त्या दिवशी तुम्ही येऊन त्या देवाची तुम्ही आराधना केली पाहिजे. हो प्रियाने, आज आम्ही देवासाठी किती वेळ काढत आहोत हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारू इच्छित आहे. जेव्हा आम्ही बेडवरती पडतो, जेव्हा आम्ही दवाखान्याच्या बेडवरती जातो, तेव्हाच आम्हाला देवाची आठवण होते. आमचे हातपाय थकतात, आमच्यामध्ये आजार येतात, आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, आमच्या जीवनामध्ये संकट येतात, आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम समस्या निर्माण होतात. त्याच वेळेस आम्हाला देवाची आठवण येते. तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये काही नसतं, त्यावेळेस आम्ही प्रार्थना करत नाही, आम्ही वचन वाचत नाही, आम्ही सहभागिता करत नाही. प्रियांनो, देवापासून दूर जातो. आम्ही जगातल्या गोष्टींच्या मागे धावत असतो. अनेक वेळेस ती धाव आमची संपते. प्रिया, तुम्हाला आणि मला हा सुंदर असा दिवस परमेश्वराने पुन्हा एकदा पश्चातापासाठी दिलेला आहे. आम्ही देवाच्या मार्गावरती चालत आहोत का? आम्ही योग्य लोकांच्या उपस्थितीत आहोत का? योग्य लोकांच्या सहवासात आहोत का? एकमेकावरती प्रीती करत आहोत का? ही आम्ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे. प्रिया, आम्ही देवाचे लोक आहोत, पवित्र लोक आहोत, तर देवाचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण केला पाहिजे. प्रभूचा स्वभाव आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. प्रभूने तर सर्व गोष्टी एका आज्ञेमध्ये समाविष्ट केलेल्या आहे. जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रियांनो, एका आज्ञेमध्ये सर्व पवित्र शास्त्राचा सारांश त्या ठिकाणी सामावलेला आहे. जो आपल्यावरती प्रीती करतो, जो आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करतो, त्याच्या मनामध्ये कोणत्याही वाईट भावना, वाईट गोष्टी येत नाही, त्याच्या जीवनामध्ये पाप येत नाही. आज ह्या पवित्र वारी आम्ही विचार करणार आहोत आणि देवाच्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत. त्या ठिकाणी परफॉर्मन्स द्यायला नाही, तर आम्ही खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या मनाने आम्ही त्याची स्तुती आराधना करण्यासाठी जाणार आहोत. माझी अशी इच्छा, सगळे इन्स्ट्रुमेंट वाद्य बंद करा, गुडघ्यावरती या आणि गीत गा आणि मग पहा तुमच्या चर्चचं वातावरणच बदलून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितलेले वाद्य फक्त ते वाजवा. परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होईल. परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्याशी बोलेल. परमेश्वर देव वचनाद्वारे बोलेल. परमेश्वर देव दृष्टांताद्वारे बोलेल. परमेश्वर देव त्या ठिकाणी येऊन तुम्हाला दर्शन देईल, तुमच्याशी बोलेल आणि मग पहा तुमची मंडळीची वाढ. हे केव्हा होईल? जेव्हा आम्ही परमेश्वराच्या देवाच्या सहवासात असू, त्याच्या नियमानुसार चालू, त्याच वेळेस परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. तर चला प्रियांनो, आपलं जीवन कुठे आहोत, आम्ही कसं जगत आहोत, याच्यावरती आम्ही मनन करणार आहोत. आज अनेक अनुभव आहे. मी जेव्हा 7-8 वर्षाचा असताना नगरमध्ये होतो, नागापूरमध्ये राहायचो. त्या ठिकाणी पास्टर नवगिरे होते. मी असाच आजारी पडलो होतो. माझा ताप जवळपास 1.5 महिन्यात जात नव्हता. अनेक उपचार केले, अनेक औषधे घेतली, परंतु ताप जात नव्हता. जेव्हा देवाचा दास आला, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्या क्षणापासून माझ्या शरीरातला ताप निघून गेला आणि मी खडकन उठून बसलो. सर्व अशक्तपणा त्या ठिकाणी गेला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत मी प्रभूला सोडलं नाही. अनेक अनुभव आहेत. फक्त पवित्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. पवित्र जीवन जगलं पाहिजे. माझ्या हातून पाप झाले. मी म्हणत नाही मी खूप धार्मिक आहे, नाही. माझ्या हातून पाप झाले, परंतु मी ज्यावेळेस
पश्चातापी रूपी अंतःकरणाने परमेश्वराजवळ गेलो, त्यावेळेस परमेश्वराने मला क्षमा केली. मग याचा अर्थ म्हणून आपण सारखं पापामध्ये राहू का? नाही. आपण मानवी स्वभावामध्ये आहोत. आम्ही मानवी स्वभावातून आपण दैवी स्वभावामध्ये आम्ही जायला पाहिजे. आध्यात्मिक स्वभावामध्ये आम्ही प्रवेश केला पाहिजे. त्याशिवाय देवबाप आमच्या जीवनामध्ये येणार नाही. परमेश्वराशी सहवास हा खूप मोलाचा आहे आणि त्याचा शब्दात पाळणं देखील महत्वाचं आहे. आता प्रभूने आमच्यासाठी शब्दात हा रोज आणि रोज केलेला आहे. रोज आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जायला पाहिजे. रोज आम्ही भक्ती घेतली पाहिजे. रोज आम्ही देवाच्या सहवासात गेला पाहिजे. जेव्हा मी बायबल कॉलेजला होतो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रार्थना तर करायचोच, परंतु आमचं ज्यावेळेस वैयक्तिक वेळ असायचा तेव्हा देखील आम्ही प्रार्थनेमध्ये राहायचो. असे काही दिवस होते आम्ही ज्या वेळेस उपास आणि प्रार्थनेमध्ये राहायचो, आमचं किचन पूर्णपणे बंद असायचं. एकही देवाचा दास त्या ठिकाणी जेवत नसे. पूर्णपणे किचन लॉक आणि उपासामध्ये राहत होतो, देवाच्या सामर्थ्यामध्ये राहत होतो. आणि पहा, आज ते खूप, त्यांचं जगामध्ये नाव नाही, परंतु देवाच्या राज्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. प्रिय, आज ते चांगले देवाचे दास आहेत, चांगली सेवा करत आहेत, चांगल्या मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. हे केवळ त्या उपास आणि प्रार्थनेमुळं त्यांना मिळालेलं आहे. प्रियानो, तुमच्याही जीवनामध्ये प्रभूने तसं काम करावं तुम्हाला असं वाटत असेल तर प्रभूच्या नियमांना तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. प्रभूच्या आज्ञा पाळा, देवाच्या वचनानुसार चाला आणि देवाने सांगल त्या गोष्टी जीवनामध्ये अवलंबन करा. माणसाने सांगितलेल्या करू नका. जरी मी सांगत आहे तरी तुम्ही स्वतः अभ्यास करा, कारण परमेश्वर देव हा उत्तम शिक्षक आहे. प्रभू आमचा उत्तम शिक्षक आहे. तो तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडून काही गोष्टी सांगताना चुकतील, परंतु देवबाप कधी चुकत नाही. देवबाप आम्हाला सरळ आणि सरळ मार्ग दाखवतो, कधी कोणाला अंधारात ठेवत नाही. आज अनेक देवाचे सेवक मंडळींना अंधारात ठेवतात, धूर्तपणाने वागतात आणि म्हणून मंडळ्या आज नाशाकडे चाललेल्या, त्या मंडळ्यांची वाढ नाही. आज मला अनेक असे देवाचे सेवक आहेत, ते खूप चांगली सेवा करत आहेत. त्यांना जेलमध्ये टाकलं तरी देवाची सेवा चालू आहे. लीन आणि नम्रपणा त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून आज हजारो लोक त्यांच्या प्रार्थनेला त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, पाहत आहे, अनुभवत आहे. तर प्रियांनो, चला आज ह्या पवित्र वारी आपण प्रभूच्या चरणाजवळ जाऊया. वेळ भेटेल, पूर परिस्थिती असेल, पावसाची परिस्थिती असेल तर घरी प्रार्थना करा. आणि ही परिस्थिती परमेश्वराने आपल्या हातात नियंत्रणात घ्यावी आणि आपल्याला प्रार्थनेला जाता यावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तुझ्या पवित्र शब्दाविषयी तू आम्हाला या सकाळी सांगितलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू, जे ऐकणारे लोक आहेत, आजारी आहेत, संकटामध्ये आहेत, प्रभू, त्या अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खिळलेल्या हाताचा स्पर्श कर. प्रभू, तुझ्या सामर्थ्याने त्यांना तू स्पर्श कर. देवबापा, सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने निघून जात आहे. प्रभू, त्यांना उत्तम आरोग्य दे, उत्तम साक्ष देण्यासाठी प्रभू त्यांना तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू घेऊन जा आणि तुझं गौरव त्या ठिकाणी प्रस्थापित तू कर. त्या परमेश्वर प्रभू, संकटामध्ये आहे, निराशेत आहेत, नशेत आहेत, व्यभिचारामध्ये आहेत, भ्रष्टाचारामध्ये आहेत, अडचणीत आहेत, मूर्तीपूजेमध्ये आहेत, वेगवेगळ्या पापांमध्ये आहेत. प्रभू, अशा सर्व लोकांनी ह्या परिस्थितीतून तू बाहेर काढ आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होते. होय प्रभू, आज तू प्रत्येकाची परिस्थिती ताब्यात तू घे आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रभू, आजचं येणं जाणं सर्वांचं तू आशीर्वादित कर.
प्रभू ही जी पावसाची परिस्थिती तू आपल्या कंट्रोलमध्ये तू घे आणि प्रभू तू आम्हाला आनंदाची तू बातमी तू दे. अनेक लोकांचं जीवन बदलल्या जाऊ दे. अनेक दास आज तुझ्या वचनातून बोलणार आहेत. अनेक लोक तुझ्या सभेसाठी त्या ठिकाणी येणार आहे. प्रभू अनेक लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू त्यांच्या जीवनातील सर्व प्रश्नांचं उत्तर देणारा जिवंत परमेश्वर आहे. त्यांना कोणालाही रिकामी जाऊ देऊ नको. प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू तेथील सर्व वातावरण तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. तेथील परिस्थिती तू बदलून टाक. त्यांच्या जीवनामध्ये असलेले सर्व आजार, रोगराई, सर्व दुष्टात्म्याचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे पित्या परमेश्वर. हे दे बापा, सर्व लोकांना तू आरोग्य दिलेलं आहे त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय भावांनो, प्रिय बहिणींनो, आरोग्याचा स्वीकार करा. त्याच्या सामर्थ्याचा स्वीकार करा. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा आणि त्याच्या चरणाजवळ या. रडा, पश्चाताप करा, पापाची कबुली द्या की प्रभू मी चुकलो आहे, तू मला क्षमा कर. माझ्या अपराधांची तू मला क्षमा कर. माझ्या कुटुंबाचा स्वीकार कर. माझ्या नातेवाईकांचा स्वीकार कर. आमच्या देशाचा स्वीकार कर. आमच्या राज्याचा स्वीकार कर. आमच्या गावाचा स्वीकार कर. आमच्या जिल्ह्याचा स्वीकार कर. आमच्या तालुक्याचा स्वीकार कर. आम्ही जाऊ त्या ठिकाणच्या सर्व लोकांचा तू स्वीकार कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन तू दे परमेश्वर. देवा, तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य तू देतोस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाची तू वैयक्तिकरित्याने तू भेट घे. प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. तू आम्हाला तुझ्या सेवेसाठी तू ठेवलेला आहे. लीन नम्रपणा प्रिय प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये तू भर. प्रभू मी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर प्रभू तू मला क्षमा कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आमेन, 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 आमेन.